तर आपण आता आलो आहे पट्टा किल्ल्यावर. जादू हो गया रे, कपड़ा मार ले. बाइक ट्रेकिंग शूज, सॉरी ट्रेकिंग चप्पल. अरे मत रे, चाहे तू भी बहन को मतलब वो सब उसको जब जाहिर कर दे बोला. गाडीचे इनबिल्ड ग्राफिक्स असल्यामुळं ट्रेन आहे रे. आवाज नहीं आ रहा ट्रेन गाड़ी में है रे तू. अभी देखा है आई क्या आवाज? अरे वो 3 सीटें बसती. अरे वो बंद हो गया. थोड़ी स्पेशल ट्रेन तो नहीं अपनी वाली. स्पेशल स्पेशल बोल के ले गया. हाल केलं आमचं. स्पेशल. अरे खरंच स्पेशल होती ती ट्रेन. स्पेशल ती कुठेही थांबून जायची. गाईला पण रस्ता क्रॉस करायचा असेल तर गाडी थांबून जायची ती. दोन सारखंच होते ना. तर आपण आता आलो आहे पट्टा किल्ल्यावर. थोडक्यात त्याला म्हणतात तर विश्रामगड. तर शिवाजी महाराजांच्या एका महत्त्वाच्या मोहिमेनंतर ते इथं आले होते पट्टा किल्ल्यावर विश्राम करण्यासाठी. त्यानंतरच या किल्ल्याचे नाव विश्रामगड असे झाले. हा ना, मी तेच म्हटलं पांढरं पांढरं काय लागतंय. किधर खराब वीरगणी ना. तो उपकार केलेला आहे. देखणारे जाएगा नहीं तो बाइक लाड़ देगा. महाराष्ट्र वन विभागाकडून डेव्हलपमेंट आहे सगळी. तर या किल्ल्याचे बांधकाम बहामनी सल्तनतने इसवी सन 1374 ते इसवी सन 84-90 केले होते. इथे तुम्ही बघू शकेल आपल्या महाराजांचा इतिहास. इथं आहे गुफा. त्यानंतर थोडंसं वर आल्यावर इथं एक लक्ष्मण स्वामी महाराजांची गुफा आहे. ऐकल्या लंच ब्रेक. हो या इथून डायरेक्ट दुसरीकडे असं हे नाही भुया मार्ग पूर्ण अंधार. लाईटला गुफाच गुफा. ही भेटली आपल्याला 4थी गुफा. इथून सुद्धा एक दरवाजा आहे आय थिंक एक्झिटसाठी. इकडे रे त्याला इकडनं घे असं घे. आम्हाला पण हां तसंच एकदम स्ट्रेट. लगन 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 लग गई रे. आला का वरती तो. अरे उडून जाईल रे तो, उडून जाईल. चुप तो पण. इथं आहे शिवाजी महाराजांची छान अशी मूर्ती. तर त्या मूर्तीच्या पहिले आधी तुम्हाला चप्पल काढावं लागतं. चपला स्वतंत्री त्याचा सोले काढलेला आहे.
तर ह्या शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या मागे एक छान असं वाडा आहे ज्यामध्ये शिवाजी महाराजांचे जे पराक्रम आहे त्याचे काही उल्लेख केलेले आहे. 1630 साली महाराजांचा जन्म, त्यानंतर 1645 येथे शिवरायांची स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. त्यांनी जिंकलेला पहिला किल्ला तोरणा. त्यानंतर मुरारबाजी देशपांडे महाडकर यांनी पुरंदरची शर्तीने लढवलेली. हे आपले सगळ्यांचे दैवत शिवाजी महाराज. त्यानंतर ओढखिंडीची लढा जी होती लढली बाजीराव देशपांडेंनी. त्यानंतर महाराजांची आग्र्याहून सुटका औरंगजेबच्या कैदातून व शाहिस्तेखानाचे बोटे कापले. हा सर्व इतिहास इथे दिलेला आहे या छान अशा वाड्यामध्ये. जादू जादू अरे पडशील ना मग. असं दाखव फिरवा